नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या 27 जुलैच्या भागामध्ये रुंदा आणि केदार हे रेश्माला भेटायला येतात आणि रेश्माला रुंदा विचारते की तुला फक्त सार्थकच की त्याच्याबरोबर आणखीन काही हवं आहे. रेश्मा म्हणते की म्हणजे काय, जरा स्पष्ट बोललात तर बरे होईल. तर रुंदा म्हणते की आम्ही जर तुला त्या बदल्यात सार्थक दिला तर त्या बदल्यात तू आम्हाला काय देणार? त्याची इस्टेट, त्याची कंपनी, त्याचा पैसा. तर लगेच रेश्मा म्हणते की हे सर्व तुम्हाला ठेवा, मला त्याची गरज नाही, मला फक्त सार्थकच हवा, मला फक्त त्याच्याबरोबर लग्न करायचे. तर रुंदा म्हणते ठीक आहे, मग लवकरच तू आता राजाध्यक्ष फॅमिलीचा एक भाग होशील. तर रेश्मा खुश होते. रुंदा म्हणते की आम्ही तुला सार्थक देऊ आणि त्या बदल्यात तू त्याची इस्टेट आणि पैसा, कंपनी ते आम्हाला देशील. तर रुंदा आणि रेश्मा एकमेकींना डील बोलून एकमेकींचा हात एकमेकींच्या हातात देतात. तर केदार खूप खुश होतो. त्यानंतर इकडे सार्थक आपल्या रूममध्ये आनंदीविषयी डायरीमध्ये लिहित असतो. तेवढ्याच सुधा येते आणि सुधा विचारते की काय रे आनंद, सार्थक काय लिहितो? तर लगेच सार्थक म्हणतो काय नाही आई, असेच. तर लगेच सुधा म्हणते की उद्या पूजा आहे ना, मग वामनशास्त्री आपल्या घरी येणार, मग मी त्यांना 2 गोष्टी विचारणार आहे. तर सार्थक विचारतो काय ते? सुधा म्हणते की पहिली गोष्ट तुझे लग्न केव्हा होणार? तर लगेच सार्थक म्हणतो की आई काय ग तू ती गोष्ट का धरून बसलीत की, आणि दुसरी गोष्ट काय आहे? तर लगेच सुधा म्हणते की ती गोंडेवाली केव्हा सापडणार? तर सार्थक म्हणतो की हो, ही गोष्ट महत्त्वाची आहे, ती गोंडेवाली कधी सापडणार हे विचार तू वामनशास्त्रींना. सुधा म्हणते की अरे सार्थक, माझ्यासाठी दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तुझे एकदा लग्न झाले म्हणजे तुला आयुष्यभराची तुला काळजी करणारी तुझी ही साथीन मिळेल, आणि जर ती गोंडेवाली सापडली तर यांच्या तब्येतीत सुधारणा होईल. तर सार्थक लगेच ते समोर कोट हे सुधाला घेण्यासाठी सांगतो आणि तो कोट मी आनंदीला दिला होता ना, त्या कोटमध्ये हा गोंडा काढून तो सुधाला दाखवतो आणि हे बघ मी शोधतोय त्या मुलीला. तर लगेच पण ती मला काही सापडत नाही. तर लगेच सुधा म्हणते की नक्की सापडेल आणि उद्या वामनशास्त्री येतात ना, मग ते नक्की काहीतरी मार्ग आपल्याला दाखवतील. आणि सार्थक काही कर पण त्या गोंडेवाली मुलीला माझ्यासमोर घेऊन ये, ती म्हणेन मी ते करायला तयार आहे. सार्थक खुश होऊन म्हणतो की आई तूच काय, पण मी सुद्धा ती मुलगी जे म्हणेन ते करायला तयार आहे, कारण तिने आपल्या बाबांचा जीव वाचवला. सुधा म्हणते की अरे सार्थक, त्या मुलीचे खरंच आपल्यावर खूप उपकार आहे. तर लगेच रुंदा त्यांचे हे सर्व बोलणे ऐकत असते आणि गोंडेवाली काय असं मनाशी म्हणते. त्यानंतर इकडे आनंदी झोपण्याची तयारी करत असते. तर अण्णा तिच्यासाठी पाणी घेऊन येतात आणि आनंदीला विचारतात की आनंदी उद्या तू नक्की ठरवले आहे ना? तर आनंदी म्हणते की काय? तर लगेच अण्णा म्हणतात अगं सार्थक सरांच्या घरी आपल्याला पूजेसाठी जायचे. तर लगेच आनंदी म्हणते की आओ पण अण्णा मला उद्या ऑफिसला जायचे. तर लगेच अण्णा म्हणतात की अगं सार्थक सर सुद्धा तेथेच असतील. तर लगेच आनंदी म्हणते की आओ मी ऑफिसमध्ये एम्प्लॉय आहे, पण तरीसुद्धा आपल्याला त्यांच्या घरी पूजेसाठी जायचे. तर आनंदी म्हणते की हो अण्णा. तर अण्णा पुन्हा जायला निघतात आणि अण्णांना परत आठवण होते. अण्णा आनंदीला विचारतात की तू त्यांचा कोट दिला का? आणि त्या कोटामध्ये खूप महत्त्वाचा एक वस्तू होते, ती म्हणजे तो गोंडा, आणि तो गोंडा त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे असे त्यांनी मला सांगितले होते. तर लगेच आनंदी विचारते की कसला गोंडा? तर लगेच अण्णा म्हणतात की अगं असेल एखाद्या साडीचा डिझाईनचा, पण तो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. तर लगेच अण्णा म्हणतात की आनंदी तुला एक गोष्ट सांगतो की सार्थक सर खरंच खूप चांगले आहेत, मला असे वाटते की खरंच असा नवरा तुला भेटायला हवा होता. तर आनंदी ही वाईट वाटून दुःखी होते आणि अण्णांना गुड नाईट करते. अण्णा म्हणतात की बरं जाऊन दे, पण नशिबाच्या गोष्टी असतात ते, असे बोलून अण्णा गुड नाईट करून निघून जातात. तर आनंदी विचारात पडलेले असते. त्यानंतर इकडे रेश्मा ही आपल्या रूममध्ये असते आणि तिच्या मोबाईलवर फोन येतो. तर रुंदा म्हणते की मी बोलते. तर लगेच रेश्मा ही स्टाईलमध्ये म्हणते की मीला कोणी नाव नाही का? तर लगेच रुंदा म्हणते की सार्थकची काकू. तर रेश्मा घाबरते आणि आत्ता यावेळी का फोन केला असे विचारते. रुंदा म्हणते की मी जे काही सांगते ते तू नीट ऐक, आणि सार्थकच्या बाबांनी तुला कधी बघितले आहे का? तर लगेच रेश्मा म्हणते की नाही, एकदा मी घरी आले होते पण त्यांनी मला बघितलेले नाही. तर लगेच रुंदा म्हणते की मी जे सांगते ते ऐक, एक गोंडा आहे ना, मी त्याचा तुला फोटो दाखवते, पाठवते, आणि तो गोंडा खूप महत्त्वाचा आहे. यापुढे मी जे सांगते ते तू करायचे, म्हणून पुढचा सर्व प्लॅन ती रेश्माला सांगते. तर रेश्मा खुश होऊन तयार होते.
तेवढ्यात तिथे केदार आलेला असतो आणि केदार त्यांचे सर्व बोलणे ऐकतो आणि सासूबाई नेमकं तुम्हाला काय करायचे असे विचारतो. तर लगेच वृंदा म्हणते की त्या गोंड्यावाल्या मुलीसाठी सार्थक आणि त्याची आई काहीसुद्धा करायला तयार आहे. आणि ती गोंडेवाली नेमकं कोण आहे, कशी आहे, कुठे राहते हे कोणालाच माहिती नाही. त्यामुळे आणि त्या गोंड्यावरून ती मुलगी शोधणे सुद्धा खूप कठीण आहे, पण आपण ती तशीच गोंडेवाली मुलगी ही उभी करू शकतो. सार्थक आणि त्याच्या आईच्या मनात त्या गोंडेवालीशी खूप आदर आहे, तर आपण ती गोंडेवाली उभी करायची. तर लगेच केदार म्हणतात की इतकंच ना, खरंच तुम्ही खूप पातळ एंट्री ग्रेट आहात. तर लगेच वृंदा म्हणते की तुम्हाला आता लगेच त्या गोंड्याचा फोटो सार्थकच्या रूममधून काढायचा आणि आता या वेळेस तुम्हाला तो फोटो काढावा लागणार. केदार खूप घाबरतो आणि सार्थकने जर बघितले तर काय करायचे. तर लगेच वृंदा म्हणते की मला पातळ यंत्री म्हणतात, मग तुम्ही वाजवणारे वाजंत्रिका कधीतरी रिस्क घेत जा आणि हे काम पूर्ण करत जा. तेव्हा केदार आणि वृंदा हे रात्री गुपचूप हे सार्थकच्या रूममध्ये येतात. तर केदार विचारतो की कुठला कोट, त्याच्याकडे असे पुष्कळ कोट आहे. तर लगेच वृंदा म्हणते की काय डोकं आहे, माझ्या मुलीने नेमकं तुमच्यात काय बघितले तेच कळत नाही. आणि तो समोर सार्थक जवळ कोट दिसतो ना, त्या कोटमध्ये जाऊन बघा. तेव्हा केदार हळूच येतो आणि त्या कोटचा तो घ्यायला लागतो. तेवढा सार्थक हा एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर होतो आणि त्याचा हात तो त्या कोटावर पडतो. तर केदार अलगद असा तो कोट त्याच्या हातातून काढून घेतो आणि त्या गोंड्याचा तो फोटो काढत असतो. तेवढ्यात सार्थकला जाग येते आणि वृंदा घाबरतच बाहेर पळून जाते. तर लगेच सार्थक हा म्हणतो की केदार काय करतो तू येतेस, म्हणून लाईट ऑन करतो. तेव्हा सार्थक आणखीनच घाबरलेला असतो. तर वृंदा आतमध्ये येते. वृंदा म्हणते की केदारराव काय करता तुम्ही, हे शलाका केव्हाची तुम्हाला शोधते आणि दारू ढोसल्याची तुम्हाला इतकी गरज वाटते का. तर केदार लगेच ड्रिंक्स पिण्याचे नाटक करू लागतो. सार्थक विचारतो की केदार तू ड्रिंक्स घेऊन आलात का. तर केदार म्हणतो की तू कोण, हो सार्थक ना, असे मुद्दाम बोलू लागतो. केदार मुद्दाम म्हणतो की सार्थक तू माझ्या रूममध्ये काय करतोस. वृंदा म्हणते की केदारराव अहो ही सार्थकची रूम आहे, शलाका तुम्हाला केव्हाची शोधते. तर केदार मुद्दाम म्हणतो की शलाका कोण. तेव्हा केदार मुद्दाम ड्रिंक्स प्यायल्याचे नाटक करून चोरी आपली लपवण्यासाठी तेथून बाहेर निघून जातो. तर वृंदा रडण्याचे नाटक करून म्हणते की सॉरी सार्थक, तुला आमच्यामुळे खूपच त्रास होतो. तर लगेच सार्थक म्हणतो की काकू तू कशाला रडतेस. तर लगेच सार्थक म्हणतो की तू नको रडू, जा आता झोपण्यासाठी. तेव्हा सार्थक मोबाईलमध्ये बघतो की किती वाजले आणि झोपण्यासाठी लागतो. तर तेवढ्यात तो कोट आणि तो गोंडा त्याला दिसतो आणि हो खाली कसा पडला याचा विचार करून तो गोंडा पुन्हा तो कोटात ठेवतो. तेव्हा वृंदा आणि केदार बाहेर येतात आणि तो फोटो आला की नाही मोबाईलमध्ये चेक करत असतात. तर वृंदा म्हणते की तो फोटो आता लगेच रेश्माला पाठवून द्या. त्यानंतर इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी अण्णा मस्त तयार होतात आणि आनंदीला आवाज देऊन विचारतात की आनंदी तयार झाली का. तर लगेच मालती विचारते की तुम्ही इतक्या सकाळी इतके छान कपडे घालून कुठे निघालात. तर लगेच अण्णा म्हणतात की अगं तुला माहिती नाही का, सार्थक सरांच्या घरी पूजेसाठी जायचे. तर लीना म्हणते की अहो अण्णा मी तुम्हाला काल म्हटले की पूजेसाठी जा, पण जरा जपून जा. तेव्हा आनंदी विचारते की जपून का. तर अण्णा हे लीनाला डोळ्यांचा इशारा करून शांत राहण्यासाठी सांगतात. आनंदी विचारू लागते की अण्णा वहिनी असे का म्हटली. अण्णा म्हणतात की अगं आनंदी तुला ड्रेस खूपच छान दिसतो, म्हणून ते विसर पाडून आनंदीला तिथून घेऊन जातात. तर लगेच इकडे लीना मालतीला म्हणत असते की सार्थक सरांची आई खरंच खूप चांगली आहे, पण त्या काकू आहेत ना त्या खूप उर्मट आहे, कधी कुणाचा अपमान करतील ते सांगताच येत नाही आणि आनंदीला याबद्दल माहिती नाही. आणि आता तेथे गेल्यानंतर काही घोळ झाला नाही म्हणजे बरं होईल, म्हणून लीना आणि मारती खूपच घाबरतात. त्यानंतर इकडे सार्थक आपल्या बाबांच्या रूममध्ये असतो आणि बाबांना ताप आलेला असतो. तर सुधा येते आणि पूजे आज आहे आणि यांना असा अचानक का ताप भरला म्हणून टेन्शनमध्ये आलेले असतात. तर तेवढ्यात तेथे आकांक्षा येते आणि सार्थक आणि आईला म्हणते की तुम्ही काळजी करू नका आणि दादा तू लवकर पूजेसाठी तयार हो, मी येते बाबांजवळ थांबते. तर सार्थक म्हणतो की काही लागले तर आवाज दे आणि येते बाबांजवळच थांब. तर आकांक्षा तेथे थांबते. त्यानंतर इकडे मालती घरामध्ये असते आणि दरवाजा वाजतो. तर तेथे अंशुमन आलेला असतो आणि अंशुमनला बघून मालतीला खूपच मोठा धक्का बसतो. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये गुरुजींनी सार्थक आणि सुधाला सांगितलेले असतात की ज्या मुलीला तुम्ही शोधता ते 24 तासाच्या आत येणार असते. तर सुधा आणि सार्थक खूपच खुश असतात.